कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अंतरा, तुझ्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत मी जपून ठेवल्या। या सगळ्या गोष्टींना पाहिलं की मला फक्त तुझी आठवण येते अंतरा। पण आज काय झालं? या सगळ्या गोष्टीमध्ये मला लीला का दिसतीये? आता यार काय चाललंय? काय चाललंय अंतरा? काय चाललंय? हो वहिनी, खरंच ते जे काकण होते ना ते अंतरांचे होते। आणि अंतराईंचे काकण तर आजींकडे असतात, म्हणजे आजींनीच तिला दिले नसतील ना? हा, नाही, आजी असं कधीच नाही करणार। लीलाकडनं हे चुकून झालंय, पण चूक झाली आहे ना, म्हणजे आता एजेस चिडणार, वजर वाजणार आणि तिला शिक्षा होणार। आणि शिक्षा झालीच पाहिजे, कारण शिक्षा जर झाली नाही तर एजे आणि लीला मधली दरी संपली समजा। आणि ती दरी आपल्याला जिवंत ठेवायची। लीला, आजी, ओ बघा ना, माझं आणि एजंटचं नातं ना असं सापशिडी सारखं झालंय। म्हणजे जरा कुठे मला वाटायला लागलं की आता मला एजे कळायला लागले, सगळं बरं चाललंय, की अचानक असं काहीतरी होतं आणि सापाने गेल्यासारखं फुस होऊन जातं सगळं। आता पण बघा ना, मी तिकडे होते, माझ्या हातात ते कंगन होते, तर काढून घेतले एजेंनी आणि म्हणाले बाहेर निघ। मला ते कळतच नाही एजे असं का वागतात ते। लीला, अगं तू ती काकणं घातलीस म्हटल्यानंतर तो चिडणारच ना। पण आजी, तुम्हीच सांगितलं होतं ना मला ते घ्यायला, आता यात पण त्यांचीच बाजू घेणार आहात का तुम्ही? नाही, मी त्याची बाजू घेत नाहीये, मान्य आहे मला। मी तुला सांगितली की कपाटातली ती काकणं घे, पण तू हे बघ, मी तुला सांगितली होती ती ही काकणं। आणि तू जी घेतलीस ती अंतराची काकणं होती। हो, आता अंतराची काकणं तुझ्या हातात बघितल्यावर अभिराम चिडणारच। अरे बापरे, काय गोंधळ घातला मी हा, पुन्हा हट केलंय मी एजेंना। आजी, आता आता काय करू? शांत राहा आधी, गोंधळ नको करूस। तू जाऊन त्याच्यासोबत बोल। तू बोललीस ना की त्याचा राग निवळेल, माझी खात्री आहे। त्याच्यासोबत या असं बोलणारी तूच एकटी आहेस या घरात। पण बाळा, हे सगळं लवकर करायला हवं, कारण यशच्या नावानं रेवतीकडे ह्या बांगड्या पोहोचल्या पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि दुर्गा बरोबर तर अभिराम रीतसर बोलणी करेल, तो तिलाही व्यवस्थित समजा। ठीक आहे आजी, अहो पण टेन्शनच आलंय आता। नको ना टेन्शन घेऊस लीला, कशाला टेन्शन घेतीयस? बोल त्याच्यासोबत, त्याचा मूड चांगला होईल असं काहीतरी कर। काय करू? काय करू म्हणजे तुला कॉफी बनवता येते की नाही? तुझ्या हातची कॉफी त्याला आवडते, जा बनव कॉफी, आवडेल त्याला। आणि जरा हे असं टेन्शन घेणं बंद कर। चल, माझी देवपूजीची वेळ झाली, मला जाऊ दे। टेन्शन नाही, फेडा बाई।
म्हणजे माझ्याशिवाय यांचं सगळंच ठरलेलं आहे. तर माझ्याच भावाच्या लग्नाचा निर्णय मलाच डावलून परस्पर घेतायत. यांना साधी गोष्ट कळत का नाहीये की मी त्याची बहीण आहे, त्यामुळे त्याच्या आयुष्याच्या बाबतीत अंतिम निर्णय माझाच असेल, बाकी कोणाचाच नसेल, एजंटचाही नाही. अंतर तुझ्या जागी मला लीला कशी दिसली? कारण तू बिझनेस टायकून एजे असलास तरी तू एक कॉमन मॅन आहेस अभिराम. तुझ्यात फिलिंग्स आहेत, त्यांना समज, ओळख त्यांना. म्हणजे खरंच मला लीलाबद्दल काही वाटत नाही. आता तुम्ही असं काय केलं की एजे तुमच्या माहेरी यायला आणि माझ्या भावाच्या लग्नाची बोलणी करायला तयार झाले? मी तुम्हाला काहीतरी विचारतेय. प्रेम केलंय मी, निरपेक्ष प्रेम. माझ्या नवऱ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि घरातल्या प्रत्येकावर. त्याचंच फळ आहे. तुमच्या या प्रेमाला बोलणारे नाही आहेत एजे. ते अत्यंत प्रॅक्टिकल आहेत. त्यांचं प्रेम फक्त त्यांच्या कामावर आहे. ते स्वतःला कामात झोकून देतात. ही जी फालतूगिरी आहे ना तुमची, त्यासाठी त्यांच्याकडे वेळ सुद्धा नसेल. गैरसमज आहे तुमचा की एजंटचं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम वगैरे काही नाही. तुम्ही त्यांची बायको आहात ना, म्हणून नाईलाजाने तुम्हाला दिलेला आदर येतो आणि त्यालाच तुम्ही प्रेम समजून आम्हाला सतत सुनावत असता. हरकत नाही. आदर असला तरी तो मी कमवलाय. मी या घरात आले तेव्हा तुम्ही कोणीच मला एक्सेप्ट करायला तयार नव्हता, पण आज मी एजंटच्या मनात, आपल्या घरात स्वतःची एक जागा निर्माण केली. आणि मला पूर्ण खात्री आहे, आज ना उद्या एजंटच्या मनात पार्टनर म्हणून माझ्याबद्दल प्रेम आणि विश्वास नक्की असेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.